एकदा सर्वांना नमस्कार. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या या घटकावरील TET प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले प्रश्न 2013 ते 24पर्यंतचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या घटकावर पेपर 1 आणि 2 मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारलेत आणि त्या विचारलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर हा टॉपिक परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. अगदी कमी कालावधीमध्ये आपल्याला परफेक्ट तयारी केली तर या घटकावरील प्रश्न आपण अगदी इझिली सॉल्व्ह करू शकतो. आता याच्यामध्ये बघा, मांडणी घातांक आहे, दशांश अपूर्णांक इकडे तिकडे कसं सरकवायचं आहे हे जर आपल्याला ज्ञान असेल किंवा त्या संकल्पना क्लिअर असतील तर डायरेक्ट आपण या प्रश्नाची उत्तरं सोडवू शकतो. आता इथं बघा प्रश्न काय दिलेला आहे, 27.487 या संख्येतील उजवीकडील 7ची स्थानिक किंमत. उजवीकडचं म्हणजे हे उजवीकडील म्हणजे आपली उजव्या हाताकडची बाजू. उजवीकडील 7ची स्थानिक किंमत डावीकडील 7च्या स्थानिक किमतीच्या किती पट नसेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. नसेल म्हटलेला आहे. मग ते असेल काढलं तर नसेल आपल्याला याच्यामध्ये उत्तर मिळेल. आता उजवीकडील 7ची स्थानिक किंमत बघा, इथं आपण घेऊन बघूया. मी इथं थोडक्यात सोडून देतो तुम्हाला. उजवीकडील इथं बघा 0.007. तर ह्या कन्सेप्ट माहिती पाहिजे. आपण पॉईंटच्या खाली 4 शून्य इथं 2 शून्य देऊन हे अशा पद्धतीने रूपांतर केलं जातं. हे आपण जेव्हा दशांश अपूर्णांकांचा टॉपिक पाहणार आहोत तेव्हा ते तुम्हाला क्लिअर होईल. आता जेवढं समजतं तेवढं समजून घ्या. आणि या 7ची स्थानिक किंमत उजवीकडील 7ची जे अगोदर म्हटले ते वर लिहायचं अंशस्थानी, डावीकडील 7च्या स्थानिक किंमत ते नंतर म्हटलेलं आहे ते त्याच्या खाली लिहायचं. तर ही अशी येणार आहे. ओके, तर याला आपण भाग दिला तर हा उत्तर येईल 0.1. आता हे उत्तर आलं. किती पट नसेल तर हे उत्तर आलं एवढं असेल. नसेल विचारले म्हणजे ते उत्तर काढायचं आहे. त्यामुळे प्रश्न नीट बघायचा. हे असं पण लिहू शकतो. आता हा पॉईंट इथं आहे तर 3 घरं इकडे सरकवलं तर ते 10⁻³ घातांक. घातांकाच्या नियमानुसार असं पण होऊ शकतं. म्हणजे हेही उत्तर बरोबर आहे. 10⁻³ म्हणजे छेदस्थानी धन घेऊन पण आपण लिहू शकतो. 10⁻³ असंही लिहू शकतो. हे घातांकाच्या नियमानुसार येतं बरं का. आणि 10⁻³ म्हणजे 1/10वर 3 घातांक आहे म्हणजे 3 शून्य द्यायचे बघा. तर एकदम सोपा प्रश्न आहे. पेपर 1 मध्येच विचारला आहे प्रश्न, सोपा आहे. तर ह्या अशा प्रकारचं असू शकतं. हे पहिलं आलेलं उत्तर 10⁻³ हे पण असं असू शकतं. 1/10 असं तिथं दिलेलं नाही आहे तर 1/1000 दिलेलं आहे म्हणजे असंही असू शकतं. असं उत्तर नसेल म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येते. हे धन घात आहे, ऋण असू शकत नाही. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. हा प्रश्न 2013ला विचारलेला आहे. त्यानंतरचं बघा, प्रश्न सोपे आहेत, फक्त जरासं फिरवून विचारलेले आहेत. कन्सेप्ट माहीत असेल आणि मांडणी तुम्हाला प्रॉपर जमली तर याचं उत्तर किती आरामात आपण काढू शकतो बघा. आता 5⁻2 ही स्थानिक किंमत असणारा अंक कोणता? असणारा, नसणारा, असेल, नसेल हे नीट बघायचं. 5⁻2 घातांकाच्या नियमानुसार छेदस्थानी लिहिलं तर 5⁻2 वर असेल, छेदस्थानी लिहिलं तर धन 2 होतो. किंवा a⁻m = 1/a⁻−m. वर ऋण असेल तर खाली गेल्यानंतर धन होतो किंवा वर धन असेल तर खाली गेल्यानंतर ऋण होतो. हे घातांकाचा नियम त्या टॉपिकमध्ये येतं. तर हे अशा पद्धतीने रूपांतर करून घ्यायचं. 5/25 म्हणजे 1/25 येणार आहे, लक्षात घ्या. ओके, आता इथं समूल्य अपूर्णांक काढायचं. याला गुणिले 4 करा, याला पण गुणिले 4 करायचं. तर 4 × 4 छेद 25⁻100 अशा पद्धतीनं ते येईल. आणि 25⁻100 म्हटल्यानंतर याचं उत्तर येणार आहे 0.04. ॲक्च्युली हे पर्याय चुकीचे आहेत. हे दुसऱ्या प्रश्नातले पर्याय मी इथं दिलेले आहेत. तर हे अशा पद्धतीने आपल्याला रूपांतर करून हे उत्तर काढता येऊ शकतं. याचे पर्याय अशा पद्धतीने आहेत आणि हा पर्यायामधलं हे योग्य उत्तर असू शकतं. त्यानंतर आहे बघा 86.285. ॲक्च्युली असं वाचन करतात बरं का, 86.285. उजवीकडील 8ची स्थानिक किंमत. उजवीकडील 8 कुठं आहे? उजवीकडचं 8 हे झालं, लक्षात ठेवा. डावीकडील 8च्या स्थानिक किमतीचे किती पट आहे? डावीकडील 8ची स्थानिक किंमत इथं, त्यात उजवीकडे म्हणल्यावर पहिल्यानंतर ते लिहायचं उजवीकडचं. तर ते उजवीकडची स्थानिक किंमत कशी येणार बघा, 0.08. आता ज्यांना बेसिक माहिती आहे त्यांना मी पॉईंट देऊन डायरेक्ट कसं लिहिलं ते समजू शकतो. ज्यांना काहीच माहिती नाही त्यांना मात्र हे दशांश अपूर्णांक व्यवस्थित शिकावं लागणार आहे, जे आपण बेसिकपासून सगळं तुम्हाला क्लिअर करून देणार आहोत. आणि ह्या 8ची स्थानिक किंमत किती येणार आहे बघा, 80 येणार आहे. आता आपल्याला इथं काय करायचं, तर या अशा पद्धतीचं रूपांतर आपल्याला या पर्यायामध्ये आपल्याला रूपांतर करून घ्यायचं आहे. आता हे करताना
हे वरचं 8 आहे ते पूर्ण करूया, म्हणजे 2 दशांशने इकडे सरकवलं तर 8 झालं ते. मग 2 घरी इकडे सरकवलं तर खालच्यामध्ये 2 शून्य वाढणार, तर ते 2 शून्य वाढले तर 8,000 झालं. म्हणजे 8/8,000 जर झालं तर पुन्हा ते संक्षिप्त रूप दिलं तर 1/8 × 8 = 8 म्हणजे 1,000 राहिलं, म्हणजे 10चा तिसरा घात झाला. तर ते छेदस्थानी वर गेल्यानंतर 10चा ऋण 3 असं त्याचं उत्तर येऊ शकतं. अशा पद्धतीनं आपल्याला रूपांतर करता आलं पाहिजे, घातांकाचे नियम माहिती पाहिजे, दशांश अपूर्णांक माहिती पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण त्याचं उत्तर काढू शकतो. खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला बेसिक त्या गोष्टी माहिती असतील तरच आपण ते इझिली सॉल्व्ह करू शकतो. किती विदिन द सेकंडमध्ये हे प्रश्न सुटू शकतात. त्यानंतर बघा 73,376 या संख्येतील उजवीकडील 7ची स्थानिक किंमत, उजवीकडचं म्हणजे हे, डावीकडील 7च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. प्रश्न रिपीट झालेले आहेत बघा, तेच प्रश्न रिपीट झालेले आहेत, फक्त संख्या बदलली आहेत. 2018ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर उजवीकडील 7ची स्थानिक किंमत बघूया आपण, मांडूया 0.07. हे बघा इकडं आहे म्हटल्यानंतर दशांशचिन्हाच्या पलीकडे जेवढे अंक आहेत तेवढे ते शून्य द्यायचं असतं. त्यानंतर डावीकडील 7ची स्थानिक किंमत किती येणार आहे बघा, ऑब्व्हियसली ती येणार आहे 70. हे आपण नेहमीच्या पद्धतीने काढतो, एकक दशकच्या पद्धतीने काढतो. तर हे ॲक्च्युली कसं होईल बघा, आता वरचं पूर्ण करून घ्या. तर 7/2 दशांश सरकवलं म्हणून 2 शून्य द्यायचे त्याच्यावर, 70वर 2 शून्य आल्या, 7 मगासारखंच झालं बघा, 1/1000 म्हणजे 10चा तिसरा घात. तर तसं छेदस्थानी दिलं नाही, म्हणजे वर अंशस्थानी घेतलं तर 10चा ऋण 3 घात असं येणार आहे. बघा किती आरामात ते प्रश्न सोडवता येऊ शकतात, फक्त तुम्हाला कन्सेप्ट ती माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतरचा पुढचा घटक दिलेला आहे बघा, 8 फुली 4 फुली आणि 2 या संख्येत, थोडी स्प्रिंटिंग मिस्टेक आहे, या संख्येत फुलीच्या जागी समान अंक असल्यास त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक एवढा दिलेला आहे, तर त्या फुलीच्या जागी कुठला समान अंक येईल. आता ह्याला ट्रिक्स पण आहे, पण ट्रिक्सच्या ऐवजी आपण डायरेक्ट काय करूया, कुठल्या कुठल्या स्थानी आहेत बघा, ते दशक आणि कुठल्या स्थानी आहे, दशक आणि हजार स्थानी आहे. आता जरासा विचार करा, ही संख्या जर बघितली तर 6,930 म्हणजे 7,000च्या आसपास आहे. तर शतक स्थानी 7 डायरेक्ट आपण पर्यायातून बघू शकतो बघा, इथं 7 घेतलं आणि इथं पण जर 7 घेतलं तर 7,000 वजा 70 केलं तर 6,930. काय ट्रिक्सची पण काही गरज नाही, डायरेक्ट तुम्हाला संख्या टाकून, हे बघा इथं 7 तर घेऊ शकत नाही, 6,000मधून 6 घालवलं तर ते 6,000चे कमी येईल, तर हे 7,000च्या आसपास आहे, म्हणून डायरेक्ट तुम्ही काय करायचं, 7 समान अंक तिथं घ्यायचं, 7,000 वजा 70 केलं की डायरेक्ट हे उत्तर येऊ शकतं, सोडवायची सुद्धा गरज नाही. तर जरासा आपण सराव केला, थोडं लॉजिक वापरलं तर काही प्रश्न आपण डायरेक्ट असं काय करू शकतो, पर्यायातून डायरेक्ट सोडवू शकतो, न हे करता, प्रश्न पूर्णपणे न सोडवता अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, वर दिलेल्या संख्या बघा, त्याच कन्सेप्टवर प्रश्न रिपीट झालेले आहेत, त्यामुळे आपण एक कन्सेप्ट व्यवस्थित केली ना त्यावर आपल्याला प्रश्न येतो, लक्षात ठेवायचं. या संख्येत उजवीकडील 4ची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किमतीचे किती पट आहे. तर उजवीकडील येणार आहे 0.04 आणि डावीकडील येणार आहे दशक स्थानी आहे म्हटल्यानंतर 40 ऑब्व्हियसली. तर हे 2 घरी इकडे सरकवलं ते तर 4 झालं, 2 घरी सरकवलं म्हणून खाली 2 शून्य वाढवायचे आहेत. त्या कशा वाढतात, काय वाढतात ते दशांश अपूर्णांक तुम्हाला क्लिअर होईल. तर 1/10चा फक्त संख्या बदलल्यात बघा, पॅटर्न तोच आहे. 1,000 म्हणजे 10चा तिसरा घात उरणार आहे, म्हणजे याचं उत्तर येईल 10चा ऋण 3 घात. अशा पद्धतीने हा 2021ला प्रश्न विचारलेला आहे. किती सोपे आहेत बघा, आणि तोच पॅटर्न काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे. इथं पुढं काय सांगितलं बघा, या संख्येतील 6ची स्थानिक किंमत कुठल्या आहे, 6ची स्थानिक किंमत म्हणजे ज्या अगोदर सांगितले ते अगोदर घ्यायचं बरं का. 6ची स्थानिक किंमत एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे 60,000 येणार आहे, किंवा 6च्या पुढे किती अंक आहेत तेवढे द्यायचे, 1 2 3 4 अंक आहेत म्हणून 4 लिहिलं, 60,000 झालं. 6ची स्थानिक किंमत अगोदर घेतली, 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, 4च्या स्थानिक किमतीच्या म्हणजे 4 कुठल्या स्थानी आहे बघा, एकक दशक शतक. तर जरासं सावकाश व्यवस्थित कन्सेप्ट आपण क्लिअर केला तर ते आपल्याला डायरेक्ट उत्तर येऊ शकतं. या 2 शून्य गेल्या, या 2 शून्य गेल्या, 4नं तिथं भागलं तर 4 एके 4 आणि ते भाग गेला तर ते 150 पट येतं, त्याच्यापेक्षा किती पट येतं, 150 पट. अशा प्रकारे याचं उत्तर आहे. काहीतरी अवघड आहे का बघा याच्यामध्ये, काहीच अवघड नाही, फक्त आपल्याला ते माहिती पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मगासारखा सेम रिपीट झालेला आहे बघा, 2016ला प्रश्न. 7 फुली 8
7 फुली 4 फुलीची जागी समानांक असेल, स्थानिक किमतीतील फरक किती दिला आहे बघा, 59,940. मग ऑब्वियसली ते 60,000च्या दरम्यान असणार आहे. 60,000 म्हणजे तो 6च घ्यायला पाहिजे बघा. ॲक्च्युली हाच पर्याय येतो बघा तिथं. तर तिथं 60,000 वजा ॲक्च्युली किती होणार, 6 समानांक आहे ना, तर 60 होणार आहे ते. आता फरक घेतला तर 0 दातनं सांगितले 4 9 9 आणि इथं 5. किती आरामात प्रश्न सुटला, काहीच करावं लागत नाही तिथं. तर तुम्हाला ते लॉजिक समजलं. आता ते स्थानिक किंमती कशा असतात, काय असतात हे तुम्हाला बेसिक माहिती असेल. नसेल तर ते समजून घेऊन तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्याच्यावर काम करावं लागणार आहे. मला वाटतं हा प्रश्न रिपीट झालेला आहे बहुतेक. हा मगाशी सॉल्व्ह करून दिलेला आहे बघा. ठीक आहे, इथून ते चुकीच दिले. ते 5चा ऋण 2 हा स्थानिक किंमत असणारा पर्याय, तोच प्रश्न मगाशी रिपीट केला इथं. ओके, तर अशा पद्धतीचे हे प्रश्न आत्तापर्यंत विचारलेले मी काढलेले आहेत. जरा शक्यतो सर्वांना विनंती आहे, आपण काय करूया, आता जे मोफत ग्रुप आहे त्याच्यावर मी हे सगळे व्हिडिओ पाठवत जाणारच आहे. पण एक ठराविक लोकांची मागणी असल्यामुळं मी एक लिमिटेड लोकांची गुगल मीट ॲपद्वारे काय केलेलं आहे, गुगल मीट ॲप आहे, त्या ॲपवर मी काही ठराविक लोकांची एक बॅच तयार करणार आहे. आणि 1 महिन्याची ही बॅच असेल बरं का. तर एका महिन्यामध्ये तुम्हाला अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतच्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून देतील. गणिताला पाठांतर चालत नाही. जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाहीत तोपर्यंत गणित कळत नाही. आता वरची गणित विदिन द सेकंडमध्ये सोडू शकतो, पण आपल्याला कन्सेप्ट माहिती पाहिजेत. बऱ्याच शिक्षकांचा प्रॉब्लेम काय आहे, गणिताला त्यांची टच नाही. आणि आपण जरी 1 ते 5चा हा पहिला पेपर असला तरी त्याचं गणित जे आहे ते आपल्याला 8वीपर्यंतचा अभ्यासावं लागणार आहे. आणि 6 ते 8चं सुद्धा 8वीपर्यंतच गणित आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने पेपर 1 जरी असला तरी आपण 1 ते 5 पुरतं मर्यादित न करता, 5वी स्कॉलरशिप असं गृहीत न धरता 8वी स्कॉलरशिपपर्यंत आपल्याला डेफिनेटली त्याचा अभ्यास करावा लागतो. मग मी तुम्हाला गॅरंटी देतो की एका महिन्यामध्ये अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळी गणितं कमीत कमी तुम्हाला सांगतो आहे मी 30पैकी 25 मार्क्स, 25 किंवा कमीत कमी त्याच्यापेक्षा घेतली तर 20 मार्क्स तुम्हाला आरामात या काही बेसिक आणि काही ठराविक सांगतो तेवढेच टॉपिक करायचं, त्यातच आपल्याला स्कोर होऊन जाईल. कमीत कमी 20 आणि जर बऱ्यापैकी तुम्ही प्रॅक्टिस केला तर तुम्हाला 30पैकी 30 मार्क्स मिळू शकतात. दुसरी गोष्ट सांगतो बघा, पेपर 1 जो आहे तो पेपर 1 आपण 3 विषयामध्येच कव्हर करू शकतो. मराठी परफेक्ट करून घ्यायचं, हिंदी 30पैकी 30 परफेक्ट करून घ्यायचं आणि परिसर अभ्यास जो 8वीपर्यंतचा भाग आहे तो कंप्लीट केला तर इथं तुमची तिन्ही विषयातच TET पास होऊ शकतात. उरलेलं गणित मी आता जे 1 महिन्याची बॅच करतो आहे त्यात बेसिकपासून जर केला तर गणितचे तुमचे 20 मार्क्स वाढतील. आणि प्लस तुमचा बालमानसशास्त्र हा सगळ्यात शेवटी विषय ठेवा, किंवा ज्यांना आवडत असेल तर त्यांनी वाचायला सुरुवात करा. एकाच वेळी सगळे विषय अजिबात घेऊ नका. तर मानसशास्त्रामध्ये तुम्हाला सांगतो यातले 10 ते 12 मार्क्स तुम्हाला काही न वाचता आपल्या ॲप्लिकेशन लेवलवरचे प्रश्न असतात ते तुम्ही उत्तर देऊ शकतात. आणि उरलेले मार्क्स थोडंसं लेक्चर किंवा थोड्याशा गोष्टी तुम्ही अभ्यासला, काही नोट्स आणि लेक्चर आमच्या अभ्यासला तर त्यात पण तुम्हाला 15-20 मार्क्स मिळू शकतात. तर पेपर 1 पास होणं फार सोपं आहे. ह्या स्ट्रॅटेजीनं कामाला लागा आणि अजिबात भिवू नका. तर अशा पद्धतीनं आपण पेपर 1चा मराठी, हिंदी, परिसर अभ्यास हे परफेक्टच करायचे आहेत आणि हे खूप सोपे स्कोरिंगचे विषय आहेत. तिन्हीच विषयात तुम्ही पास होऊ शकताय. गणित आता मी जी बेसिक बॅच करतो आहे, बरेच जण गणिताला घाबरतात. काहीही घाबरायची गरज नाही. तुम्हाला तिथं स्कोर झाला तर गणित विषय आणि बालमानसशास्त्र हे सगळ्यात शेवटी घ्या. आणि गणितात मी तुम्हाला गॅरंटी देतो, हे 1 महिन्याचं बॅच झाली ना तुम्हाला 30पैकी 20 मार्क्स कमीत कमी पडायला पाहिजे. आणि इथं TETमध्ये आपल्याला फक्त क्वालिफाय करायचं आहे, मेरिट काढायचं नाही. तर हे पहिल्या 3 विषयातच तुम्ही पास होत आहे. आउट ऑफ आउट घ्या किंवा 5-5 मार्क्स जरी लेस केला तरी चालेल. उरलेले 15 मार्क्स तुम्ही गणित आणि बालमानसशास्त्रामध्ये असेच मिळवू शकताय. तर हे उरलेले 3 पहिले विषय क्लिअर करा. राहिलं गणित आणि बालमानसशास्त्र. त्याच पद्धतीने पेपर 2ची लॉजिक सांगतो तुम्हाला. पेपर 2मध्ये सुद्धा पास होणं फार सोपं आहे पेपर 1पेक्षा. कसं सांगतो बघा, आता पेपर 1मधले माझे जे आता लेक्चर तुम्ही करताय त्यातनं मराठी, हिंदी मी तुम्हाला 60पैकी 60 मार्क्स देण्याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि राहिला विषय तुमचा समाजशास्त्र असेल तर यावर मॅडमचे पण काही लेक्चर्स होतील आणि काही शॉर्ट नोट्स पण तुम्हाला मिळतील, जेणेकरून तुमचा पेपर 2 या 2 मराठी, हिंदी आणि समाजशास्त्र इथंच क्लिअर होईल. बालमानसशास्त्र तुम्ही जरी ऑप्शनल ठेवला किंवा नंतर अभ्यास केला तर आरामात हा 2nd पेपर पण कवर होईल. आणि ज्यांचा विज्ञान गणित आहे तर त्यांनी
समाजशास्त्राच्या ठिकाणी इथं विज्ञान गणित करायचं, बाकीचं 60 मार्क्स आहे असंच ठेवायचं. बालमानसशास्त्राचे सुद्धा तुम्हाला कमीत कमी 15-20 मार्क्स मिळू शकतात. सगळ्याच विषयाचं सगळा स्टडी झाला पाहिजे असं पण काही नाही. जे आपले मी सांगतोय त्या स्ट्रॅटेजीनं काम केला तर पेपर 1 आणि पेपर 2 कमी कालावधीत कमी अभ्यासामध्ये आपण कुठलंही प्रेशर टेन्शन न घेता आरामात पास होऊ शकतो. फक्त मी सांगतोय त्या गाईडलाईननं काय करा, तुम्ही काम करा आणि अशा पद्धतीने गेलात तर तुम्हाला येणारी TET पहिल्याच अटेम्प्टमध्ये विना टेन्शन अगदी सावकाश शांतपणे अशा पद्धतीनं अभ्यास करत गेला. आता आपली मराठीची बॅच चालू आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो 8च दिवसामध्ये मराठीची तुम्हाला खात्री होईल की आपली 30पैकी 30 मार्क्सची तयारी होईल. पुढच्या 8 दिवसामध्ये मी हिंदीचं हे करतो आहे तर इथं 60 मार्क्स तुमचे परफेक्ट करून दिलेत म्हणून समजायचं तुम्ही. राहिला विषय गणितची मी एक बेसिक बॅच आता सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये पण 30पैकी 30 मिळतील प्रॉपर तयारी केलं तर. कमीत कमी 25 किंवा 20 तरी मार्क्स तुम्हाला या एका महिन्याच्या कालावधीतून मिळेल. बाकीचे विषय 8-10 दिवसात 15 दिवसात कवर होण्यासारखे आहेत. पण गणित हा विषय बेसिकपासून शिकवावा लागत असल्यामुळं जवळजवळ त्याला साधारणतः एका महिन्याचा कालावधी तुम्हाला व्यवस्थित द्या. तुमची कुठलीही कन्सेप्ट राहणार नाही. पर्सनली ग्रुपवर काही लिमिटेड लोक असल्यामुळं ती बॅच मी तयार करताना ह्याच्या अगोदरसुद्धा अनुभव आहेत. लिमिटेड लोक असल्यामुळं आपल्याला वैयक्तिक तुमचं काही प्रश्न शंका असतील तर ते पर्सनली पण सॉल्व्ह करता येऊ शकतात. प्लस गुगल मीटच्या द्वारे आपण जेव्हा इतर क्लासमध्ये कमेंटवर सगळं तुमच्या प्रतिक्रिया वगैरे चालू असतात, पण गुगल मीटमध्ये कुठला एखादा प्रश्न नाही समजला वगैरे तर ॲपद्वारे लिमिटेड लोक असल्यामुळे आपण लाईव्ह काय करू शकतो, संभाषण करू शकतो. तर अशा पद्धतीने ही बॅच ह्या 2-3 दिवसात सुरू करतो आहे. ज्यांना कुणाला हे करायचं आहे त्यांनी पर्सनली या दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून या संदर्भातली माहिती विचारू शकताय. अशा पद्धतीने आपली मराठी, हिंदी, गणित आणि त्यानंतर परिसर अभ्यास, समाजशास्त्र आणि बालमानसशास्त्र ह्या सगळ्या विषयांचं इत्थंभूत परिपूर्ण ठराविक टप्प्याच्या किंवा ठराविक दिवसांच्या कालावधीमधून आपण त्या सगळ्या TETचा सगळा सिलेबस तुम्हाला कव्हर करून देणार आहोत. प्लस याचे काही शॉर्ट नोट्स पण आहेत. याचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला कायमस्वरूपी मिळतील आणि आपण जरी ते 8-8 दिवसाचे कोर्स करत असलो तरी शेवटपर्यंत तुम्हाला कुठल्याही शंका, प्रश्न, अडचणी असतील तर त्याचे इत्थंभूत गाईडलाईन तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तर आत्तापर्यंतचा भाग मी सांगितलेला कळाला असेल. अशा स्ट्रॅटजीने काम करा आणि तुम्ही येणारे TET आरामात पास करा, कुठलंही टेन्शन, प्रेशर न घेता. धन्यवाद.